नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण MIDC 2025 भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. स्मशानातील सोनं या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्मशानातील सोनं या कादंबरीचे लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1920 ते 1969 हे एक महान मराठी साहित्यकार, समाजसुधारक, लोकशाहीर आणि दलित साहित्यक होते. त्यांनी दलित आणि कष्टकरी वर्गाच्या जीवनावर आधारित अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटके आणि पोवाडे लिहिले. त्यांच्या काही प्रमुख साहित्य कृतींमध्ये फकीरा, चित्रा, वैजंता, चिखलातील कमळ या कादंबऱ्या आणि स्मशानातील सोनं यांसारख्या कथा कादंबऱ्यांचा समावेश आहे. स्मशानातील सोनं ही त्यांची एक महत्त्वाची साहित्यकृती आहे, जी समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे आणि त्यांच्या संघर्षाचे चित्रण करते. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. 16 ऑक्टोबर 1905 रोजी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. या फाळणीमुळे बंगालचे 2 भाग झाले, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. या फाळणीला बंगाली जनतेने आणि भारतीय राष्ट्रवाद्यांनी तीव्र विरोध केला. या फाळणीच्या निषेधार्थ 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस संपूर्ण बंगालमध्ये शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. लोकांनी उपवास केले, निदर्शने केली आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. हा दिवस ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा एक भाग मानला जातो. भारतातील कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठा लांब रेल्वे बोगदा आहे? भारतातील जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठा लांब रेल्वे बोगदा आहे. तो बोगदा T50 या नावाने ओळखला जातो आणि तो उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक USBRL या प्रकल्पाचा एक भाग आहे. याची लांबी 12.775 किलोमीटर आहे. यापूर्वी पीर पंजाल रेल्वे बोगदा हा सर्वात लांब रेल्वे बोगदा होता, जो देखील जम्मू आणि काश्मीरमध्येच आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात टिंबटिंब येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहेत. महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात वाढवण येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. 19 जून 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे 12माही ग्रीनफील्ड ड्रिफ्ट ड्रॉप बंदर उभारण्यात मंजुरी दिली होती. या प्रकल्पाला अंदाजे 76,220 कोटींचा खर्च येणार असून जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी JNPA आणि महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड MMB यांचे संयुक्त उपक्रमाने ही विकसित केले जाणार आहे. प्रकल्पाची पायाभरणी 30 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 1936 मध्ये नियोजन करा अथवा नष्ट व्हा असा संदेश कोणी दिला? 1936 मध्ये नियोजन करा अथवा नष्ट व्हा असा संदेश M. विश्वेश्वरैया यांनी दिला. त्यांनी लिहिलेल्या प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया 1934 या पुस्तकात त्यांनी भारताच्या आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले होते आणि हा संदेश त्यांच्या विचारांचा भाग होता. त्यांनी भारतात औद्योगिकीकरण, नियोजनबद्ध अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला होता. म्हणूनच भारतामध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून नियोजनाचे महत्त्व सर्वप्रथम M. विश्वेश्वरैया यांनी मांडले. महाराष्ट्र राज्यात पहिली सूतगिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्र राज्यात पहिली सूतगिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कापड उद्योगातून झाली आणि महाराष्ट्रात या क्रांतीचे पहिले पाऊल मुंबईत पडले. ही गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी
1854 साली सुरू केली आणि तिचे नाव बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी असे होते. या गिरणीने महाराष्ट्रात आणि भारतात आधुनिक कापड उद्योगाचा पाया रचला, ज्यामुळे मुंबई हे कापड गिरण्यांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. भारतातील पहिले गोल्ड एटीएम कुठे सुरू करण्यात आले आहे? भारतातील पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद येथे सुरू करण्यात आले. हे एटीएम गोल्ड सिक्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2022 मध्ये हैदराबादमध्ये सुरू केले होते. या एटीएम मधून ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून सोन्याची नाणी खरेदी करू शकतात. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. जयप्रकाश नारायण 1902 ते 1979 हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि राजकीय नेते होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात सक्रिय भूमिका बजावली. लोकनायक हे त्यांना दिलेले आदराचे विशेषण आहे, जे त्यांच्या जन आंदोलनातील नेतृत्वामुळे आणि लोकशाही मूल्यांसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांना मिळाले. त्यांनी इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात संपूर्ण क्रांती चळवळीचे नेतृत्व केले होते. जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश खालीलपैकी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश भारत हा देश आहे. भारत हा जागतिक दूध उत्पादनात जवळपास 24% वाटा उचलतो आणि 2014-15 पासून जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून अव्वल स्थानी आहे. भारतात गायी आणि म्हशीच्या मोठ्या संख्येमुळे तसेच शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात होते. श्वेतक्रांतीमुळे भारत दूध उत्पादनात अग्रगण्य ठरला. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हे होते. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये मुंबई येथे दादोबा पांडुरंग तडखरकर आणि आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी केली. केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने हा समाज स्थापन झाला. प्रार्थना समाजाची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती. ईश्वर एकच आहे आणि तो निराकार आहे हे मानणे, एकेश्वरवाद, मूर्तीपूजा आणि कर्मकांडाला विरोध करणे, सामाजिक सुधारणा घडवून आणणे ज्यात जातीभेदाला विरोध, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह यांना प्रोत्साहन देणे, नैतिक मूल्यांची शिकवण देणे आणि समाजात नैतिकता वाढवणे हे होते. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात हेनरी पेक्वेट यांनी केली. हेनरी पेक्वेट हे फ्रेंच वैमानिक होते. 18 फेब्रुवारी 1911 रोजी त्यांनी अलाहाबाद ते नैनी सुमारे 10 किलोमीटर अशी पहिली अधिकृत हवाई पोस्ट सेवा सुरू केली. या घटनेने भारतात हवाई परिवहनाच्या युगाची सुरुवात झाली. त्यांनी 5000 पत्रे विमानाद्वारे वाहून नेले. हे भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या अधिकृत एअरमेल फ्लाइट्सपैकी एक मानले जाते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.